पूर्वीच्या काळी फ्रीज नसतानाही कैऱ्या वर्षभर टिकवण्यासाठी अशा पद्धतीचा रसरशीत मेथांबा केला जायचा। मेथी आणि मोहरीचे केलेला मसाला हा पचनासाठी चांगला असतो। त्याचबरोबर आंबट गोड चवीचा हा चटकदार मेथांबा तुम्ही एकदा बनवाल ना तर वर्षभर नेहमीच तो आवडीने खाल। हाय, मी कविता। मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच पद्धतीच्या खूप पौष्टिक रेसिपीज, हेल्दी रेसिपी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आज आपण वर्षभर साठवणीचा कैरीचा मेथांबा कसा करायचा ते पाहूया। आता या ठिकाणी त्यासाठी कैरी घेतलेली आहे। कैरी घेतल्यानंतर तुम्हाला ते अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायची, त्यानंतर हाताने चोळून स्वच्छ धुवायची, देठाकडील भाग काढून टाकायचा आणि त्यानंतर त्याची वरील जी साल आहे ती सगळी काढून घ्यायची। त्यानंतर कैरी अशा पद्धतीची कट करून घ्यायची। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथांबा टिकवण्यासाठी तुम्हाला कैरी ही खूप पिकलेली नकोय, अशा पद्धतीची कच्ची आणि आतून पांढरी शुभ्र असेल अशा पद्धतीची कैरी तुम्हाला मेथांबा करण्यासाठी घ्यायची, तरच तुमचा मेथांबा हा छान वर्षभर टिकणार आहे। ही सगळ्यात महत्त्वाची आणि सिक्रेट टिप्स आहे। हे पहा, अशा पद्धतीने छान अशी सगळी कैरी आपण कट करून घेतलेली आहे आणि एवढ्या कैरीमध्ये आपला 1 वाटी एवढा मेथांबा तयार होणार आहे। आता ही जी कैरी आहे तुम्ही जर वाटीने मोजून घ्याल तर 1 वाटी एवढी होणार आहे। कढईमध्ये टाकायचं तेल, तेलामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडून द्यायची, त्यानंतर टाकायचा अर्धा चमचा मेथी दाणे देखील हलकेसे परतवून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेली आपण कैरी टाकणार आहोत। या ठिकाणी वापरावयाची सगळी भांडे स्वच्छ असावी, कोरडी असावी, त्यामुळे तयार झालेला मेथांबा हा वर्षभर आरामशीर टिकतो। ही दुसरी महत्त्वाची आणि सिक्रेट टिप्स, कारण वर्षभर साठवणीचे जे पदार्थ असतात ना त्यासाठी स्वच्छ आणि कोरड्याच भांड्याचा वापर करायचा। आता त्याच पाटीच्या मापाने टाकूया पाऊण वाटी एवढा गूळ। या ठिकाणी गुळाचं प्रमाण जर तुम्हाला थोडंसं कमी अधिक करायचं असेल तर करू शकता, कारण की कैरी तुमची किती आंबट आहे, किती गोड आहे, त्यावर देखील गुळाचं प्रमाण हे कमी अधिक होऊ शकतं। परंतु या ठिकाणी मी घेतलेली कैरी थोडीशी आंबट गोड चवीची होती, त्यामुळे 1 वाटी कट केलेली कैरी होती, त्यासाठी पाऊण वाटी एवढा गूळ घेतला। त्यानंतर 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकली, अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। गोडाचा पदार्थ असला तरी मिठाशिवाय तो पूर्ण होत नाही, त्यामुळे मीठ हे वापरायचंच। त्यानंतर या ठिकाणी मंद ते मध्यम आचेवर गूळ छान असा वितळून घेतल्यानंतर 1 ते 2 मिनिटांनंतर लगेचच पाक चेक करायचा। तुम्ही पाहू शकता हलकासा दाटसरपणा आलेला आहे आणि आपल्याला लगेचच पाक चेक करायचा आहे। गूळ वितळल्यानंतर अगदी 2 मिनिटांनंतर पाक चेक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1 तारी असा पाक आपला झालेला आहे। अशाच पद्धतीचा पाक आपल्याला झालेला असायला हवा। त्यानंतर लगेचच गॅस करूया